देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण को देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम शिदेने नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण को देवा आणि कमागणे नाही नाही आता एका जनार्दनी सेवा दृढती नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण को देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता असितगिरी समक्षात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मोरवे लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्व काल तदपि तव गुणाना मिष पारम नयाति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वा मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो मस्त देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण को देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असतं या न्यायानं गेली बरं का गेली याच वर्षापासून आहे का नाही गेली याच वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन उत्सव कीर्तन 16 नाम यज्ञ नाम उत्सव आपल्या या देहेरे गावाला आहे का नाही भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी अतिशय 2.5 दिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे भगवान श्री देवादिदेव श्री महादेव अर्थात कपालेश्वर भगवंताच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला भव्य दिव्य स्वरूपाचा हा 2.5 दिवसाचा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे
आणि आज त्यातली जवळजवळ ही आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली। या कार्यक्रमात त्यांचा आशीर्वाद आहे ते संत लक्ष्मण बाबा गुरुदे, श्री गुरुवर्य बालयोगी बालकनाथ बाबा, श्री श्रावण महाराज कुवरा, हरिश्चंद्र महाराज भोये आहे का नाही, हरिश्चंद्र सखाराम भोये, श्री आमदार साहेब, हा सगळा मोठा परिवार या सर्वांच्या एकोप्यानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव या ठिकाणी संपूर्ण होतो आहे। त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली। समस्त ग्रामस्थ देहरे, समस्त युवा तरुण मित्रमंडळी, आई बहिणी वडीलधारी देहरे, सप्ताह कमिटी आयोजक नियोजक देहरे आणि आदरणीय आमदार साहेब श्री हरिश्चंद्र पाटील भोये साहेब आणि या सगळ्यांचा हा सगळा कार्यकर्ता परिवार आणि सर्व हा त्यांचा भक्त परिवार, या सर्वांनी मिळून दिलेलं मला ही निमंत्रण आणि या सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक या नात्यानं कार्य करणारे या भागातले प्रसिद्ध कीर्तनकार, युवा मित्र, तरुण कीर्तनकार श्री ईश्वर महाराज मुकणे आणि त्यांचे सगळे सहचारी जे जे असतील ते, या सगळ्या लोकांनी दिलेलं हे निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित आदरणीय श्री संजय महाराज, आदरणीय वैभव महाराज, सुदाम महाराज, नारायण महाराज, चंदू महाराज, नामदेव महाराज, प्रदीप महाराज, अंतू महाराज, बबन महाराज, जगन महाराज, सुरेश महाराज, सुभाष महाराज, दिलीपराव पाडवी, रघु गुरुजी, अनिल महाराज डोके, सुभाष मुरथडे, तुषार महाराज राऊत, बरं का, आणि या सर्वांच्या वारकरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुदाम महाराज आहे का नाही, माजी सभापती सौ ज्योतिताई भोये मॅडम, जितेंद्र भोये साहेब आणि हा सगळा मोठा परिवार, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली ही भव्यता, या कार्यक्रमासाठी उपस्थित उभ्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे। कमी वयात आणि कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी आपलं नाव मिळवलंय, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना डोक्यावर घेऊन मिरवतो ती अशी आदरणीय स्वर अलंकार, संगीत विशारद श्री रोहिदासजी महाराज मती गुरुजी या ठिकाणी आहेत। स्वागत करा जरा टाळ्यांच्या गजरामध्ये। महाराजांना ज्यांची साथ आहे ते आदरणीय स्वर अलंकार श्री भास्कर महाराज कानव या ठिकाणी आहेत। महाराजांना वंदन करतो। कमी वयात आणि कमी काळात आहे का नाही, संपूर्ण लोकांच्या मनामध्ये घर केलेलं, सर्वांच्या हृदयात घर केलेली छोटीशी चिमणी आहे शिवताई आहे काय, ज्ञानेश्वरी दिदी पिंगळे ती या ठिकाणी हजर आहेत। गोड मृदंग वाजवती, अख्ख्या महाराष्ट्रभर तिचं सध्या नाव व्हायरल होत आहे, अतिशय सुंदर ती वाजवते आहे, तुलाही धन्यवाद आहे का नाही। इकडचे सगळे टाळकरी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। ईश्वर महाराज आहे की नाही, आमचे आदरणीय सीताराम महाराज आहेत, तुम्हाला धन्यवाद देतो। साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद धन्यवाद आहे का नाही। फोटोग्राफी तुम्हालाही धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आणि हा कार्यक्रम आता या ठिकाणी सुरू आहे आणि हा कधीतरी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळणार असं युट्यूबला माऊलींचा दास युट्यूब चॅनल आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा माऊलींचा दास युट्यूब चॅनलला जायचं आणि सगळे कीर्तन त्या ठिकाणी बघायचे आणि आपलं मन तृप्त करायचं असं माऊलींचा दास कृष्ण जाधव तुम्हाला वंदन। कार्यक्रमाला सुरुवात मस्तक हे हे पायावर या सगळ्या इथं बसलेल्या वारकरी संतांच्या जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे। ऐका सगळे, अभंग समता एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील चारही चरणांचा सरळार्थ असा आहे, तुम्हाला कळल असं बोलणार आहे। मला अभंगाची भूमिका मांडू द्या। तुमच्या सगळ्यांचे चेहरे माझ्या लक्षात आले सगळ्यांचे चेहरे मी कॅप्चर केलेत, फक्त मला अभंगाची भूमिका पाहू द्या आहे का नाही। हा अभंग समता एकनाथ महाराजांचा आहे, ताई तुम्हाला धन्यवाद आहे का नाही। अभंग समता एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील चारही चरणांचा सरळार्थ असा आहे, या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी देवाकडे मागणी मागितलेली आहे। एकनाथ पार्श्वभूमी अशी या अभंगाची, एकनाथ महाराजांच्या घरी 7 दिवसाचा अखंड हरिनाम भागवत सप्ताह होता
आणि काला झाला, सप्ताह संपला, काला झाला आणि आलेले सगळे भाविक भक्त आपापल्या गावी निघून गेले. खाली उरले फक्त 3 जण. तसे 2.5 जण उरले होते. 2.5 म्हणजे कोण कोण? एकनाथ महाराज, त्यांची बायको गिरिजाबाई आणि महाराजांचा छोटा मुलगा हरिपंडित, म्हणजे असे 2.5 आहे का नाही, असे 3च लोक उरले. आणि ते 3च्या आपल्या वाड्यातल्या पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर येऊन उभे राहिले. त्या पांडुरंगाचं नाव आहे विजयी पांडुरंग. नाथ महाराजांच्या वाड्यात ते पैठणला साहेब आहे का नाही. तिथे येऊन उभे राहिले आणि देवाकडे एकटक पाहू लागले. तेव्हा देवाने प्रश्न विचारला, काय नाथा? काही नाही देवा. झाला का सप्ताह? काही अडचण? अजिबात नाही. का बरं? आमदार साहेब होते ना. काहीच अडचण नाही आली देवा. म्हणजे तूच आमचा आमदार आहे देवा, आहे का नाही. काही अडचण नाही आली देवा. मॅडम होते आमच्या पाठीशी, काही टेन्शन नाही आलं देवा. मग आता काय इच्छा आहे? आता काहीच इच्छा नाही आमदार साहेब. आमच्या सगळ्या गोरगरीब वारकऱ्यांकडे तुमचं लक्ष असू द्या, एवढीच आमची इच्छा आहे, आहे का नाही. हा, आणि इकडला सगळा वारकरी संप्रदाय पुढच्या पुढे जावं या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, एवढीच आमची इच्छा साहेब. विठ्ठल विठ्ठल. देवा सप्ताह संपलाय, आता काहीच अडचण नाही. मग का आलात तुम्ही इथं माझ्या समोर? देवा काहीच इच्छा नाही माझी, काहीतरी इच्छा आहे, त्याशिवाय तुम्ही माझ्या समोर उभे राहिले नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटले बाबा आपलं देवा एकच माझी इच्छा आहे. काय? माझे मन लागो तुझे चरणी. माझं जे मन आहे, माझी जी वृत्ती आहे, माझं जे चित्त आहे, हे तुझ्या चरणाशी लीन हो दे. ते संसार नावाच्या व्यसनात फसू देऊ नको. याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको. देवा माझ्या तोंडाने, माझ्या मुखाने, माझ्या जिभेने, माझ्या वाचेने फक्त एकच तुझं नामस्मरण घडू दे आणि संतांची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको. आणि देवा जर तुला द्यायची इच्छा असेल ना तर एकच दे. काय? जोपर्यंत माझं शरीर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि माझं आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत जवळ सकळ शीत आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. देवा माझ्या पायाने तुझी यात्रा घडू दे, माझ्या मुखाने तुझं नामस्मरण घडू दे. याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. अनेक मागणे नाही नाही आता, एका जनार्दनी सेवा दृढ दे. देवा देवा आतापर्यंत जी सेवा केली ही दृढत्वास प्राप्त होऊ दे, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, हा संत एकनाथ महाराज भाऊ रिटर्नला आवाज दे ना. रिटर्नला ऐका, थोडा विको नॉर्मल कमी ठेवा ना, आवाज ठेवा. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे, हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. कोण एकनाथ महाराज? ऐका सगळे. हा बस. कोण एकनाथ? काही केलं का? फक्त हात लावला. ऐका, कोण एकनाथ महाराज? शांत एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज. अनिल दादा, काही माणसं शांत आहेत पण संत नाही. सुदाम महाराज, काही माणसं शांत आहेत पण संत नाही. काही संत आहेत पण शांत नाही. काही संत आहेत शांत आहे पण श्रीमंत नाही आहे. पण एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज संत आणि एकनाथ महाराज श्रीमंत. किती श्रीमंत? ऐका सगळे आलेले पाहुणे, या दोघी जणी मॅडम कधी एकत्र येत नाही. कोण कोण? लक्ष्मी आणि सरस्वती. या दोघी जणी कवाच एकत्र येत नाही. लक्ष्मी जिथं राहते तिथं सरस्वती येत नाही आणि जिथं सरस्वती राहते तिथं लक्ष्मी कधीच येत नाही. तुम्ही बारकाईनं सर्वे करा. तुम्ही आता जुनी माणसे माझ्या पुढे बसलेले वारकरी लोक आहे तुम्ही सगळे. ज्या ठिकाणी सरस्वती राहते तिथं लक्ष्मी येत नाही आणि जिथं लक्ष्मी राहते तिथं सरस्वती येत नाही. म्हणजे मते मामा, विद्वत्ता असते तिथं संपत्ती नसते आणि संपत्ती जिथं असते तिथं विद्वत्ता नसते. या दोघी कधीच एकत्र येत नाही. सरस्वती आणि लक्ष्मी ईश्वर महाराज कवच एकत्र येत नाही संजय महाराज. पण दोघी जण एक दिवस भेटल्या. कुठं? खडखडला. दोघी एकत्र आल्या वैभव महाराज. कोण कोण? सरस्वती आणि लक्ष्मी. खडखडला एकत्र ना, अशी खडखड झाली दोघींची. हा ना, दोघींची खडखड. लक्ष्मीला पाहिलं सरस्वतीनं आणि सरस्वती पळत झाली. म्हणले काय का तू लक्ष्मी ना? हा. काय काय इंस्टाग्रामला ब्लॉक केलं का मला? व्हॉट्सअपला ब्लॉक केलं मला? तुझं काही स्टेटस वगैरे काही दिसत नाही, डीपी पण दिसत नाही, मला ब्लॉक केलं का तू? ती म्हणले मुद्द्याचा बोल टाइम झालाय. म्हटलेस लक्ष्मी, मी जिथं राहते तिथं तू का राहत नाही? तू कुठं राहते? म्हटले मी ब्राह्मणांच्या घरी. आणि तू का लक्ष्मी? मी मारवाडी कुटुंबात राहते. तुम्ही बारकाईनं सर्वे करा. सरस्वतीचा मुक्काम ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मीचा मुक्काम मारवाडी कुटुंबात आहे का नाही? मी तुम्हाला परवा सांगतो ना, ते ब्राह्मण मंडळी असले मंत्र म्हणतात, फाडफाड 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 फाडफाड.
ऐकणाऱ्याला असं वाटतं बापरे काय मंत्र म्हणतात की याच्या जिभेवर कोण बसली? सरस्वती. सरस्वती. म्हणजे सरस्वतीचा मुक्काम ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मीचा मुक्काम मारवाडी कुटुंबात आहे. तुम्ही मारवाडी लोकांचे कधी भांडणं ऐकले का? मारवाडी बांधवांचे कधीच नाही साहेब. मेजर साहेब कधी आले का तुमच्यापर्यंत मारवाडी लोकांचे भांडणं मिटवायला? या बा साहेब तुम्ही आमची मिटवा बा. कधी त्यांची कंप्लेंट तुमच्यापर्यंत आली का? वाच नाही. आणि आपले सारा गाव मिटवायला आपली भांडणं मिटवायला सारा गाव आहे का नाही? हा त्यांचे कवाच भांडणं चव्हाट्यावर येत नाही. आपल्या घरी रात्री कवाय भांडण होऊ द्या, सकाळी बरोबर गावात माहिती होत, पण त्यांची भांडणं कधीच लोक चव्हाट्यावर येत नाही. त्यांच्यामध्ये किती वैर असू द्या, किती भांडणं असू द्या, त्यांची भांडणं कधी चव्हाट्यावर येत नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो ऐका ना, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या वैर्यांनी जर काही व्यवसाय करायचा ठरवला हृदयस महाराज तर ते लोक आतमधून एकमेकांना मदत करतात आणि तो व्यवसाय मोठा करू लागतात आणि आपले बंद पाडायचा कार्यक्रम करतात. आपला फक्त कळायचा उशीर आहे. देऱ्याचा पोरगा ऐक नाही जेवरला दुकान टाकतोय, आपले काय करते माहिती का? निमिरात्री उठतील तिथं लिंब टाकतील, टाचण्या टाकतील, त्या काळ्या बावल्या नेऊन टाकतील, बंद पाडायचा कार्यक्रम करतात. पण आपले लोक कधी आपल्याला मोठं होऊन देणार नाही. आहे का नाही? हे खेचणारी माग आहे का नाही? एक वाक्य ध्यानात ठेवा, कधीच एकत्र येत नाही. म्हणजे लक्ष्मीचा मुक्काम त्यांच्या घरी आहे मारवाडी कुटुंबात आणि सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे. कधी दोघी एकत्र येत नाही, पण दोघी जणी एकत्र आल्या आणि दोघींचा संवाद सुरू झाला. सरस्वती बोलली लक्ष्मीला, काय का लक्ष्मी, मी जिथं राहते म्हणजे ब्राह्मणांच्या घरी, तिथं तू का राहत नाही? आणि मग लक्ष्मी सांगू लागली, अगं सरस्वती, ब्राह्मण मंडळी लई चांगली ग बाळा, पण मला त्यांची भीती वाटते. भीती? हा का बरं? ऐक. एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. काय म्हटले ते? एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. रघु गुरुजी, एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. लक्ष्मीचा बाप कोण आहे? बोला सगळे. मी निघून जाऊ का? ब्रह्मदेव. समुद्र. समुद्र. लक्ष्मीचा बाप समुद्र आहे आणि त्या समुद्राला एका वंजळीत ज्यांनी पिऊन टाकलं त्या अगस्ती ऋषी ब्राह्मण आहे. एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू दाखवला ताशेशी द्विजवर्षापेक्षा दाढीला. माझा छोटा भाऊ चंद्र, त्या चंद्राला शाप दिला. ऐका नाही, कोणी दिला शाप? ते बाबा त्या गौतम ऋषींची बायको, तिचं नाव अहिल्या, आणि त्या अहिल्याचं पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्र गेले होते. अरे का देवेंद्र? मुंबईचे नाही, देव इंद्र. नाही तर लावा डोकं. ऐका, देवांचे राजे इंद्र ते गेले होते आणि त्यांना जोडी 2-4 जण होते आणि या प्रत्येकाला शाप दिलाय महाराज. गौतम ऋषींनी शाप दिलाय, थांब इंद्रा थांब, माझ्या बायकोचं पातिव्रत्य नष्ट करतो काय? तुला शाप आहे माझा, तुला भगंदर नावाचा रोग होईल. चंद्रा तुला शाप आहे. इंद्राला मदत करतो काय? तुला काळा डाग लागेल. इंद्र पडली बघ, चंद्र मला काळा, नाद चुकला सारा भजनाचा, नाद चुकला सारा भजनाचा. इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा. इंद्रा तुला शाप आहे, विकू नका देऊ मला, यांना द्या, मला नका देऊ. ऐका इंद्रा, तुला शाप आहे माझा. काय? तुला भगंदर नावाचा रोग होईल. चंद्रा तुला काळा डाग लागेल. आणि मग तिसरा शाप दिलाय कोंबड्याला. कोंबड्या तुझा आवाज कर्कश होईल, तुझे तुरे लाल होतील आणि त्याला चिरा पडतील. आणि पुढचा शाप दिलाय अग्नीला, म्हणजे दिव्याला. दिव्याला काय? अग्नी देवा स्वतःला लय तेजस्वी समजता काय? आणि माझ्या बायकोचा पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्राला मदत करता. तुम्हाला लाज वाटत नाही? शाप आहे तुम्हाला माझा. तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश द्याल पण स्वतः अंधारात राहाल. स्वतः खाली अंधार असेल, स्वतः अंधारात राहाल. आणि म्हणून तुम्ही पहा, दिवा सगळ्या जगाला प्रकाश देतो पण स्वतः खाली काय? अंधार. आणि तेव्हापासून मन पडली सुद्धा महाराज. काय? राहू द्या, आम्हाला माहिती आहे दिव्याखाली. त्याला दुसरा एक शब्द आहे, पुणे कीर्तन आहे. दिव्याखाली अंधार. ऐका नाही, प्रत्येकाला शाप देऊन टाकलाय. अगं सरस्वती ऐक, ब्राह्मण मंडळी फार चांगली आहे पण माझ्या छोट्या भावाला शाप दिला म्हणून मला त्यांची भीती वाटते. अगं सरस्वती, ब्राह्मण मंडळी तुला चांगली आहे
पण मला त्यांची भीती का वाटते माहिती का? माझा नवरा भगवान विष्णू, त्या भगवान विष्णूच्या छातीवर ज्यांनी लाथ मारली ती भृगु नावाचे ऋषी सुद्धा ब्राह्मण आहे. आईसे दुःख सरस्वती म्हणून भीती या कुला, आहे का नाही? म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी कधीच एकत्र येत नाही, पण दोघींनाही एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ रोहिदास महाराज संत एकनाथ महाराजांनी केलाय. एकनाथ महाराज ब्राह्मण होते आणि एकनाथ महाराज श्रीमंत होते, आणि त्या एकनाथ महाराजांचं अभंगाच्या पहिल्या चरणात असं म्हणणं आहे, देव माझे मन लागो तुझे चरणी, 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 देव माझे चाली आवडल्या, यांचं वाजवून आवडलं का टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं का उठून जायचं, मग कशाला थांबायचं? नाही आवडलं, आहे का नाही? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं जे मन आहे हे तुझ्या चरणाशी स्थिर होते, ते संसार नावाच्या व्यसनामध्ये फसू देऊ नको. ताट बसा इकडे बा. हे बघा इथं एकनाथ महाराजांनी मनाला का उपदेश केलाय? कारण आपलं मन फार चंचल आहे, कुठच्या कुठं जाऊन येतं, इतक्यात कुठच्या कुठं जाऊन येतं. तुम्हाला पाहिजे का लगेच तुम्हाला नमुना दाखव. ताट बसा. जवार बस स्टँड आलं का? जवार एसटी स्टँड, बसले देहऱ्याला, गेले एसटी स्टँडला, आहे का नाही? ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर आले का त्र्यंबकला, बसले देहऱ्याला, गेले त्र्यंबकला. किती चंचल मन आहे बघा. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल चपळ, फार चंचल मन. म्हणून महाराजांचं म्हणणं हे मना, हे देवा पांडुरंगा माझं जे मन तुझ्या चरणाशी लीन होऊ दे. एक सांगतो तुम्हाला, इकडे बा. आपल्या एकनाथ महाराजांना असं का नाही म्हणता आलं, देवा माझं डोकं लागू तुझ्या चरणी, देवा माझे दोन्ही हात लागू तुझ्या चरणी, देवा माझा अंग लागू तुझ्या चरणी, असं का नाही म्हटले? मनच का म्हणतात? याचा अर्थ असा आहे, कमरेपासून खाली 5 कर्मेंद्रिय आहे, कमरेपासून वरती 5 ज्ञानेंद्रिय आहे, आणि हे 10 लोक ज्याच्या ताब्यात आहे तो 11वा कोण आहे? मन. हे सगळे मनाच्या ताब्यात आहे. हे 10 लोकांना ती मन जसं शिकवतं तसं तसं हे 10 लोक करत असतात. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, देवा परमेश्वरा माझं जे मन आहे हे तुझ्या चरणाशी लीन होते, संसार नावाच्या व्यसनात फसू देऊ नको. आता माझ्या मनाला लागो चंद्र चंद्र
माझ्या मनाला गुंज छंद माझ्या मनाला गुंज छंद माझ्या मनाला गुंज माझ्या मनाला गुंज छंद माझ्या मनाला गुंज छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या माझ्या मना लागो छंद हे देवा परमेश्वरा. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो इकडे बना. संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचं नाही. उद्या काल्याचं कीर्तन झालं काख्या जो भेटल त्याला सांगायचं आमच्या कपालेश्वर देवस्थानचा उत्सव असा भारी झाला लई आनंदात. आमदार साहेबांचं सहकार्य मॅडमचं सहकार्य पंचक्रोशी भाविक भक्तांचं उपस्थिती सहकार्य काय कीर्तन झाले महाराज. शेवटचं कीर्तन सोडून बाकी सगळे कीर्तन चांगली झाले. वा 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 वा. ईश्वर महाराजांचा काला असा झाला. ऐकडे संजय महाराजांची खडखड संजय खडखड आडनाव काय त्यांचं खडखड हा संजय महाराजांचं असं कीर्तन झालं. काय राऊत महाराजांनी वाजवला पखवाज. वा ज्ञानेश्वर दिदी एवढीच मुलगी होती काय वा भारी भारी ऐका नाही अशी चिवताई आली होती अशी वाजवायची. वा 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 वा. रोहिदास महाराज मती आली होती काय चाली गायल्या त्यांनी. माऊलींचा दास युट्यूब चॅनल आला होता. वा आमचं देहरे गाव अख्ख्या महाराष्ट्रावर त्यांनी पोहोचवलं. वा 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 वा. टाळकरी सगळे गायक या परिसरातले हजर होते. साऊंड सिस्टीम एकच नंबर होती. वा 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 वा. आणि जेवायला सगळ्यांच्या पुढे होतो मी. हे लोकांना सांगितल्याशिवाय राहायचं नाही. हा परमार्थातला अनुभव आहे. हा कायम लोकांना सांगत जा. संसारातला अनुभव लोकांना सांगण्यासारखा आहे का? हो बोला ना तुम्ही सगळे. संसारातला अनुभव लोकांना सांगण्यासारखा आहे का? माझ्या बायकोनं मला 3दा हाणलं हे काय सांगण्यासारखं हे काय सांगण्यासारखं आहे का? हे कधीच लोकांना सांगायचं नाही. पण परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आता खुल्ली व तुम्ही नाही तर मगात पासून माझ्याकडे काय गजन या भाषे बात या भाषे हसत नाही लोक हसतच नाही बाबा. एक जण मगात पासून माझ्याकडे बा असं बात आहे. काय करायचं काय सांगा बरं तुम्ही. माणसाने हसत जाऊ माणसाने समाधानी राहू. काहींची नावं समाधान येत आहे पण चेहरा काय समाधान. माणसाने समाधान राहू आहे का नाही. एक मात्र माया पुढं खांबाला पाठ लावून बसले होतं कीर्तनात. पुढं कीर्तनात माझ्या समोर असे बसले होते तुमच्या वाणी बरं का ब्रह्मदेव आपले असे असेच माझ्या समोर बसले होते खांबाला पाठ लावून. आणि मी काही म्हटलो का ताई ते माझ्याकडे पाहिजे नाही अशी करायची. आहे ना ज्ञानेश्वरी. मी काही म्हणलो का हसन तुम्ही नको समाधान राव. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं म्हणलं काय हुशार बाबा आहे किती भारी ऐकू राहिले. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास. आणि मी काही म्हणलं का दणका चालू. आणि कार्यक्रम झाला. जबाबदारला म्हणलं कुठले ते म्हणे मी इथलाच. ते खामाला पाठ लावून बसलेले कुठले होते ते म्हणे आमच्याच गावचे ते बैरे. कसं करायचं कसं मला सांगायचं. हसत जाऊ समाधान राव. काय काय खळा खळा हसत खळा खळा कसे असतात कसे खळा खळा हसतात महाराज असे मोकळे हसतात. आणि काय काय या असे आणि अशी चमक भरली मग काय करायचं. आहेत पण उत्तर कार्याला आमचे कीर्तन माणसाने हसत समाधानी राहावं. माणसाने कसं राहावं हसत जावं समाधानी राहावं चिंता दूर नसावं.
आहे का नाही? काय काय तर हसती नाही, रडती नाही आणि जाती नाही, नित्य बसेल. काय करा त्यांच्याकडे महाराज? काय ना, तुम्ही सकाळी राम राम करा 6 वाजता. आपण किती फ्रेश राहा, आपण म्हणावं राम राम, त्याच्या तोंड्या बाज हो. सकाळी 9ला बेटा राम राम हो, संध्याकाळी 6ला बेटा राम राम हो. हसत काय हे करते. आता मेला मग आहेच परत आमची कीर्तन उत्तर रात्रीला माणसाने हसायचं, समाधानी राहा. हो, आपला मुद्दा चालला होता संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही, पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. मन फार चंचल आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बा. आपण आपल्या मनाशी जसा विचार करतो ना, तसं तशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, चांगल्या किंवा वाईट. आपल्याकडे जुन्या लोकांची म्हणे बघा, जसं पेराल तसं उगवतं किंवा उगवेल, आहे का नाही? म्हणून जसा तुम्ही विचार करता, हे शरीर सुद्धा एक शेती आहे. तुम्ही या शेतीमध्ये जसा विचार कराल त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडत असतं. मग चांगला जर विचार केला तर सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात, आहे का नाही? कधीच ऐक नाही, या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. आणि आयुष्यामध्ये राहत असताना समाधानी राहायचं असेल तर एकच गोष्ट करा, दुसरं चरण नामस्मरण घडो संत समागम. 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 देवा एकच काम कर, देवा समाधान राहायचं असेल ना देवा, माझं एकच इच्छा पूर्ण कर. नामस्मरण घडो, माझ्या तोंडाने तुझं नामस्मरण घडू दे. आता इकडे बा सगळी माणसं, या जगात देव दिसत नाही पण या जगात देव आहे. मी तुम्हाला पटवून देईल, फक्त बारकाई नाही का. देव दिसत नाही पण जगात देव आहे. कशावरून? ऐका, दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे पण सकाळी उठणं आपल्या हातात आहे. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे. येते का तुमच्या ध्यानात? बरोबर आहे की नाही? आता बघा, कपालेश्वर देव या जगात आहेत का नाही? काय म्हणणे तुमचं? नाही आहे का नाही? मग दिसतो का? नाही दिसत. दिसत नाही देव, पण देव आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, पुरावा आमचे आदरणीय रोहिदास महाराज तुम्हाला देतील. देव दिसत नाही पण देव आहे. मी उदाहरण सांगणार, पुरावा तुम्हाला रोहिदास महाराज देणार. देव दिसत नाही पण देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यांनी केली त्याचं नाव देव आहे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध करीते उत्पत्ती.
जावा. देव दिसत नाही पण या जगात देव आहे. अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. इकडे बा सगळे इकडचे माणसं तुमचे तोंड पाहून कीर्तन करतो मी. तुम्हाला कळलं असेल. हे बघा तुमच्या डोक्यात बसलं असं कीर्तन तुम्हाला तुमच्या पुढे सांगतोय. देव दिसत नाही पण देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत असताना दूध नाही. पण तुकाराम महाराज पुढे जाऊन काय म्हटले माहिती का? स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात ईश्वर महाराज. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या असताना दूध नाही. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संघाच, बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. तुमच्या माहिती करता बोलतो. सगळ्या बाया सगळी माणसं आलेले पाहुणे या जगात शास्त्रज्ञ लय उपलब्ध आहेत. आज विज्ञान लय पुढे गेले सुद्धा महाराज. किती पुढे गेले? फार पुढे गेले. विज्ञान म्हणजे सायन्स लय शोध लावला त्यांनी. तुमच्या कोणाचा हात मोडला डुप्लिकेट हात मिळतो, शोध लागलेले आहेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला डुप्लिकेट पाय मिळतो. तुमच्या कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात. तेवढे पैसे तुमच्याकडे असले तर. तुमचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो. तुमचा एखादा डोळा गेला तुम्हाला दुसरा डोळा मिळतो. तुमचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवतोय तो तरी तुम्ही जिवंत राहतात. हा ना महाराज सगळं मिळतो पण हृदय बंद पडलं तर ते नीट नाही करता येत. आहे का नाही? हा सगळं. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. दिसत नाही पण देव आहे. हे बघा तुम्हाला अजून पुढे जाऊन उदाहरण सांगतो. इकडे बा सगळे मायक लक्ष द्या. समजा तुम्ही रस्त्याने चालले. देव दिसत नाही पण देव आहे याच्या करता बोलतोय. समजा तुम्ही सगळ्या महिला सगळी माणसं तुम्ही रस्त्याने चालले आणि एखाद्या घराकडे तुमचं लक्ष गेलं आणि त्या घरासमोर 400-500 लोक जमलेले तुम्ही पाहिले आणि मोठ्या मोठ्याने रडण्याचा आवाज तुम्ही ऐकला. तुम्ही काय विचार कराल? इथं हळदीचा कार्यक्रम चालू आहे. काय चालू आहे मग? गेले 400-500 लोक इथं जमले आणि रडतात. त्या आरती घरातला कोणीतरी चांगल्यापैकी प्रतिष्ठित व्यक्ती वारलाय म्हणूनच एवढे लोक जमले आणि रडतात. एखाद्या घरातून धूर निघतोय. ज्या आरती धूर निघतोय त्या आरती घरामध्ये चूल पेटलेली आहे. एखाद्या नदीला पूर आलाय गावात पाणी नाही. ज्या अर्थी नदीला पूर आलाय गावात कुठंच पाऊस नाही त्या अर्थी नदीच्या उगमस्थानी पाऊस पडलाय. तसंच आहे दिवसभर आपण काम करतो जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात नाही. तरी पण रोज उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे त्याचं नाव परमेश्वर आहे. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. ऐका ना नामस्मरण केल्यानंतर काय होतं? जगातले सगळे पाप आपल्या जीवनातले जळून जातात. शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. आहे का नाही? काय बोललो मी? नामस्मरण केल्यानंतर सगळे पाप जळून जातात. शिल्लक राहतं ते फक्त घेता नाम
काय बोललो मी आता तुम्हाला? ताडबसा सगळे मायक लक्ष द्या. नामस्मरण केल्यानंतर सगळ्यात जीवनातले आपले पाप जळून जातात, शिल्लक राहतात ते फक्त पुण्य. गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ईश्वर महाराज काय झालं तुम्हाला माहिती का? देहऱ्याच्या सरपंचांनी म्हणजे जितेश भोये जितेशरावच्या डोक्यात एक कल्पना आली. कुठे हातवर करा असा असंच करा आहे का नाही? जरी आज रोज डे असला तरी पण असं करा आजच्या दिवस आहे का नाही? ऐका, जितेशरावच्या मनात एक कल्पना आली. सरपंच गावचे ऐका बरं का बाहेर काय ना, आणि अर्धवट ऐकू नका, नाही तर ऐका अर्धवट द्या मला गुतून हा त्याच्यामुळे आणि सोशल चालू आहे वेड्या. ऐका, जितेशरावनी सरपंचांनी सभा घेतली. एकाएकी सरपंचाची सभा, जितेशरावची सभा. काय भानगड, अख्खा गाव एकत्र आला. अख्खा गाव. आमदार साहेब काही इथं नव्हते, ते दिल्लीला गेले होते. जितेशरावच्या डोक्यात कल्पना आली. एकाएकी सभा. काय भानगड, कपालेश्वरला सभा. जितेशराव समोर उभे, अख्खा गाव समोर बसलेला महाराज बरं का. अख्खा गाव आला सभेला, जितेशराव उभे राहिले. आणि जितेशराव म्हणले, ऐका रे ऐका, माझ्या ग्रामस्थांनो, आणि मी सरपंच या नात्यानं तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही सगळे माझे आहात, मी तुमचा आहात. ऐका नाही, माझं असं म्हणणं आहे, आता पावसाळा सुरू झालाय, आता 4 महिने आपल्या शेतामध्ये कोणी काहीच लावायचं नाही. सरपंचाची सभा, जितेशरावची सभा. एक जण उठला, सरपंच आम्ही काय खायचं? खाली बसा, मी पाहतो. खाली बसा. हो तिडलं चाललंय, तिडलं चाललंय आहे का नाही? मग दुसरा उठला, जितेशराव आम्ही काय करायचं आमच्या शेतामध्ये? तुम्ही गवत लावायचं, गवत. अख्ख्या गावात गवत, अख्ख्या देहऱ्यात गवत. इकडे पण माझ्याकडे तोंडाकडे माया, अख्ख्या गावात गवत मारा. जिकडं पहा तिकडं. जितेशरावचा आदेश. गावचे सरपंच गावात राहायचं का नाही त्यांचं नाही ऐकल्यावर आहे का नाही? अख्खा गाव कामाला लागला. अख्ख्या गावात गवत, जिकडं पहा तिकडं गवत. लोक यायचे, गवत पाहिजे. गवत गवत गवत. काय भानगडे म्हटले, नुसतं गवतच या गावामध्ये. काय भानगड? ते मकरंद अनासपुरी रस्त्याने चालले होते. ते म्हटले, अगा बाबा गवत का? अख्ख्या गावात गवत. 4 महिने गेले. इकडे बाबर का, पुन्हा जितेशरावची सभा. नीट ऐका सगळी माईक लक्ष द्या. पुन्हा जितेशरावची सभा. अख्खा गाव परत सभेला. कपालेश्वरला सभा. जितेशराव उभे राहिले. त्यात 2-4 जण टेन्शन मध्ये होते. 4 महिने गवत पेरलं गावात. ऐकडे अख्ख्या गावात गवत म्हटले. आणि सरपंच उभे राहिले, जितेशराव आणि सरपंच उभे राहिले. आणि तेवढ्यात आणि अख्खा गाव पुढं बसलेला असं तुमच्यासारखा. आणि जितेशराव उभे राहिले. एक जण मध्येच उठला, सरपंच आता काय? आता ते गवत कापायचं, त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि कपालेश्वरला त्याचा गंज मारायचा. लागले कामाला सगळे. जितेशरावचा आदेश, सरपंचाचा आदेश. प्रत्येक जण आपल्या शेतातलं गवत कापायचे, पेंड्या बांधायचे आणि इथं आणून टाकायचे. केवढा मोठा गंज झाला असेल तो? तुमच्याकडे गंज शब्द आहे ना? हा, केवढा मोठा गंज झाला? फार मोठा गंज झालाय. मग दुसरा उठला, सरपंच आता या गंजाचं काय करायचं? सरपंच म्हटले, पेटवायचं काय करायचं? मग दुसरा उठला, सरपंच आता हा गंज पेटवायचा एवढा मोठा, याला किती कोटी काढ्यास पेट लागतील? सरपंच म्हटले, इकडे तुला बुक्की टाकू तिकडे. इकडे म्हटले, अरे किती कोटी कशाला लागतील? किती कोटी कशाला? अरे केवढ्या मोठ्या गवताचा गंज असू दे आणि एक काडीच पेटीची एक काडी असू दे, केवढ्या मोठ्या गवताचं गंज काही मिनिटात राख करून टाकतं. तसं केवढंही मोठं पाप असू दे आणि एक नामस्मरण असू दे.
मोठ्या गवताचा गंज असू दे आणि एका काड्याची एक काडी असू दे, काही मिनिटात गवताची राख करते की नाही, तसं केवढंही मोठं पाप असू दे, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हारे, तैसे नामे केले जपता हारे. म्हणून नामस्मरण घडो. ऐका सगळ्यांनी ताट बसा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही, मुद्दा. ऐक, नादी लावायला नाही, लय गोडे. नामस्मरण केल्यानंतर काय होतं, आपला मुद्दा ऐकून ठेवा सगळी माणसं. संजय दादा ऐका नाही, नामस्मरण केल्यानंतर सगळ्या पापांची राख होते मेजर साहेब, आणि शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. उदाहरण, नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे, माहिती तुम्हाला? निफाड तालुका, आमची इमारत मंडळी येत असतात तिकडे. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे. त्या नामस्मरण काय करतं याच्याबद्दल बोलतं, टाइमपास नाही, मुद्दा आहे, फक्त मन लावून ऐका. तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप होणार नाही, एवढी गोड कथा आहे, लय गोड आहे. नामस्मरण काय करतं बा सदाम महाराज, ऐका. सगळे पापांची राख करतं, शिल्लक ठेवतं ती फक्त पुण्य. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे. रोहिदास महाराज तुम्हाला माहिती की निफाड तालुका? नाही माहिती ना. त्या निफाड तालुक्यामध्ये कोठोरे नावाचं एक गाव आहे. कोठोरे, त्या कोठोऱ्याला न्यायमूर्ती रानडे नावाचे ग्रस्त होऊन गेले. तुम्ही त्यांचं कोणी नाव ऐकलंय का? महादेव गोविंद रानडे उर्फ न्यायमूर्ती रानडे. ते त्यांचे वडील निफाडला तहसीलदार होते आणि राहायला कोठूरला होते. कोठोरे एक ऐतिहासिक गाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मामाचं गाव म्हणजे कोठोरे. अनिल महाराज, हा, स्वातंत्र्यवीर सावरकर सीताराम भाऊ जिथं दोर उड्या शिकले ते गाव कोठोरे. सावरकर जिथं पोहण्याची कला शिकले म्हणून तर ते समुद्र तरून गेले होते. ती कला ज्या गावाला शिकले त्या गावाचं नाव कोठोरे. अच्छा, निफाडच्या जवळच ते गाव आहे. ऐका, तर तिथे न्यायमूर्ती रानडे नावाचे ग्रस्त होऊन गेले. तर त्या न्यायमूर्ती कोण होते माहिती तुम्हाला? इकडे बा, न्यायमूर्ती कोण होते? जज. मुंबई हायकोर्टाचे जज होते ते. सरपंच, मुंबई हायकोर्टाचे जज होते ते, आहे का नाही? आणि थोर समाजसेवक होते. आणि दुसरी गोष्ट, थोर शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये त्यांचं एक प्रकारचं नाव आहे. असे न्यायमूर्ती रानडे. त्यांना त्या काळात टीबी नावाचा आजार झाला होता. कोणता? बोला इकडे बा, इकडे. मी तिकडे येऊ का माईक घेऊन? आवाज येतो का? येतो ना? हा, मग ऐका. ऐका, टीबी नावाचा आजार झाला. टीबी. आणि म्हणून ते तेव्हा पुण्यामध्ये एक नवीनच हॉस्पिटल उघडलं होतं ईश्वर महाराज. त्याचं नाव आहे संचेती हॉस्पिटल. गोड आहे, लय गोड आहे. नक्की ऐका. तर त्या संचेती हॉस्पिटलला न्यायमूर्ती गेले. डॉक्टरने त्यांना झोपवलं, विचारलं काय होतंय? म्हटले काही नाही, मला थोडा त्रास होतोय, बघा काय झालंय. डॉक्टरने चेक केलं, त्यांना तपासलं, सांगितलं तुम्हाला टीबी नावाचा आजार झालाय आणि त्याला आपल्याकडे उपचार नाही. न्यायमूर्ती, माझं मन मला सांगतंय, मी रात्रंदिवस वेदशास्त्राचा अभ्यास केला, वैद्यकीय शास्त्राचा रात्रंदिवस मी अभ्यास केलाय. माझं मन मला कधी खोटं सांगत नाही. तुमचं आयुष्य फक्त 6 महिने उरलंय. तुम्ही घरी जा आणि तुमचं उरलेलं 6 महिन्याचं आयुष्य तुमची बायको रमाबाई तिच्या बरोबर आनंदात घालवा. न्यायमूर्तीला लई वाईट वाटलं. अरे, मी कोणाचा संसार उद्ध्वस्त केला का? मी कोणाच्या लेकीबाळींचा शाप घेतला का? मी कोणाच्या लेकीबाळींचे लग्न मोडले का? अरे काय मी असं पाप केलं? काय मी असा गुन्हा केला? अरे जर डिवोर्स पर्यंत, फारकतीपर्यंत जर कोणी आलं कोर्टामध्ये, तर मी त्यांना कायदा मोडून बाजूला जाऊन रूम मध्ये घेऊन दोघा नवरा बायकोला एकत्र करून जोडण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या वाट्याला हा आजार काय हवा? लई वाईट वाटलं. न्यायमूर्ती घरी आले. कपालेश्वर देवस्थानला आलेले सगळे पाहुणे इकडे बा, न्यायमूर्ती सरळ घरी आले. आणि विशेष, न्यायमूर्ती रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. काय वाचायचे? ज्ञानेश्वरी वाचायचे. तर ज्ञानेश्वरी वाचता वाचता 9व्या अध्यायातला 14वा श्लोक त्यांच्या वाचनात गेला. कोणता श्लोक येतो? ऐका. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा श्लोक बरं का नारायण महाराज त्यांच्या वाचनात गेला. आणि त्याच्या खालची पहिलीच ओवी आहे, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे आईशे केले. ही ओवी त्यांच्या वाचनात गेली. आणि न्यायमूर्तीने रोहिदास महाराज लगेच ज्ञानेश्वरी अशी झाकली आणि ठेवून दिली. आणि आपली बायको रमाबाई, तिला आवाज दिला, रमा, ए बाळा इकडे. बायकोला बाळा का म्हणले? न्यायमूर्तींपेक्षा त्यांच्या बायकोचं वय लई छोटं होतं, लई लहान होत्या वयाने, म्हणून बाळा बोलले. आणि दुसरी गोष्ट, मरण 6च महिने राहिलं होतं म्हणून माया उत्पन्न झाली होती. आता माझ्या बायकोचं कसं होईल? ऐकडे म्हणून माया उत्पन्न झाली म्हणून केविलवाण्या स्वराने आपुलकीनं बाळा बोलले, ए रमा, ए बाळा इकडे. जी मालक, तुला मला काही सांगायचंय. हा सांगा.
रमा इतक्या वर्षापासून आपण दोघं जण एकत्र राहतोय हा मालक, जर माझ्याकडून काही चुकलं असेल बाळा, जर तुला काही एखादा शब्द लागला असेल, तुझं मन दुखलं असेल बाळा, तर मला खरंच माफ कर बाई. रोज सकाळी लवकर उठायचो, कोर्टात निघून जायचो, कधी कधी कोर्टामध्ये भांडणं झालेली असायची, सगळा राग मी घरी येऊन तुझ्यावरती काढायचो बाळा. जर कधी तुझं मन तुटलं असेल बाळा तर मला खरंच माफ कर, मी कधी परत तुला असं बोलणार नाही. रमाबाई म्हणल्या अहो तुम्हाला झालं काय, तुम्ही असं का बोलताय? आणि मग सांगितलं रमा तेच सांगण्यासाठी तुला बोलवले, बस खाली. रमा 8 दिवस झाले मला थोडा त्रास झाला म्हणून मी डॉक्टरकडे गेलो, संचेती हॉस्पिटलला. त्यांनी मला झोपवलं, चेक केलं, तपासलं आणि टीबी आजार सांगितलाय आणि टीबीला उपचार नाहीये. 6च महिन्याचा आयुष्य उरले म्हणून मला घरी काढून दिलं. रमा आता मला असं वाटतंय रमा इतक्या वर्षापासून आपण दोघं जण एकत्र राहतोय, संसार करतोय, पण ते उरलेले 6 महिने देवाच्या सानिध्यात जावे असं मला वाटतं. जगलो वाचलो बाळा तर नक्की भेटू, पण जर नाहीच वाचलो तर पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकत्र येऊ. पण आता मला परवानगी दे. जड अंतःकरणाने परवानगी मिळाली. न्यायमूर्ती सरळ गाणगापूरला गेले. कुठे गेले? गाणगापूरला. तुम्ही गेले का कोणी गाणगापूरला? गाणगापूरला गेले. तिथे भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान आहे. त्यांचं दर्शन केलं आणि गाणगापूर पासून म्हणजे मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावरती भीमा आणि अमराजा नदीचा संगम आहे. त्या संगमात त्यांनी आंघोळ केली. वरती आले पायऱ्या चढून. वरती आल्या आल्या मोठा एक वृक्ष आहे, तो आजही तिथं आहे. त्याचं नाव अश्वत्थ नावाचं वृक्ष मेजर साहेब. त्या अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड, त्या झाडाला 1100 प्रदक्षिणा मारल्या बरं का वैभव गुरुजी. 1100 प्रदक्षिणा मारल्या आणि तिथे पार बांधला आणि तिथं कृष्ण नामाचं अनुष्ठान, ते कृष्ण भक्त होते सुदाम महाराज, कृष्ण नामाचं अनुष्ठान सुरू केलं. कृष्ण 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 कृष्ण. तहान लागली का कृष्ण, भूक लागली का कृष्ण, झोपायचं कृष्ण, उठायचं कृष्ण, बोलायचं कृष्ण, काही लागलं तरी कृष्ण 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 कृष्ण. कपालेश्वर देवस्थानला आलेले मायबाप 11 वर्ष न्यायमूर्तींनी गाणगापूरला कृष्ण नामाचा जप केला. तुम्ही जागे ना? आयुष्य किती सांगितलं होतं? 6 महिने. जप किती वर्ष केला? 11 वर्ष जप केला. सध्या 100% सायन्सवाल्यांमधले 25% सायन्सवाले निबार डोक्यावरती आपटलेले असतात. त्यांच्या मेंदूला मार लागलेला असतो मागच्या, त्यांचा याच्यावर विश्वास नसतो. हा ना, त्यांना एक कपालेश्वरन, पेटीन, पखवादन, कीर्तन, भजन त्यांना मान्य नसतं महाराज. पण बाकी 75% लोक फार चांगले आहेत. 11 वर्ष त्यांनी गाणगापूरला जप केला. अनिल दादा 11व्या वर्षी झोपले असताना स्वामी समर्थ स्वप्नात आले, सांगितलं न्यायमूर्ती अहो अक्कलकोटला तुमची वाट बघतोय. तिथं गेले. 4 वर्ष स्वामींची सेवा केली. 11 आणि 4 15, आयुष्य 6 महिन्याचं दिलं होतं डॉक्टरने. 15व्या वर्षी दत्त जयंतीचा उत्सव जवळ आला होता आणि सहज बोलले न्यायमूर्ती स्वामी समर्थांना, स्वामीजी दत्त जयंतीचा काळ आलाय, चला आपण जाऊया. स्वामींनी सांगितलं तुम्ही इथे थांबायचं नाही, तिकडे जायचं नाही, मग तुम्ही सरळ तुमच्या घरी जायचं. का? तुमची हरणी तुमची वाट पाहते. हरणी म्हणजे तुमची बायको. अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही 6 महिन्याचं आयुष्य सांगून घर सोडले. न्यायमूर्ती रोज रडती, रोज रडती. डोक्याचे केस पिकलेत, अंगावर मांस नाही राहिलं, पोट खपाटी गेले, तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झाली, डोळे खोल गेलेले, चेहरा सुकलाय, अश्रू सुकले, रडतीये, लय रडती हो, डोळ्यातून पाणी सुद्धा निघत नाही इतकी रडतीये, डोकं आदळू आदळू रडते भिंतीवरती. तुम्ही जा, 2 दिवसात जर तुम्ही नाही गेले तर ती प्राण सोडून देईल, लय तिला तुमची आठवण येते हो, जा तुम्ही घरी जा. स्वामींची परवानगी घेतली, न्यायमूर्ती घरी आले. रमाबाईच्या मनामध्ये विचारांचं काऊर माजलं होतं नारायण महाराज. रमाबाई मनातल्या मनात म्हणत होती न्यायमूर्ती वारले असतील, न्यायमूर्ती वारले असतील. 11 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 6च महिन्याचं आयुष्य सांगितलं होतं. इतके दिवस कोणी जिवंत राहतं का? डॉक्टर काय खोटं बोलतात का? अजिबात नाही, खरंच वारले असतील. पण प्रत्येकाला 2 मनं असतात. किती असतात? 2. कोणते कोणते? एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. आपलं अंतर्मन 24 तास ऍक्टिव्ह असतं, पॉझिटिव्ह असतं, ते काम सांगणाराची कामाची वाट बघत असतं. अंतर्मन सांगत होतं रमाबाईचं, रमा न्यायमूर्ती जिवंत आहे, न्यायमूर्ती जिवंत आहे, लवकरच त्यांची तुझी भेट होणार आहे रमा. पण ती बाह्य मन पुन्हा मध्ये तोंड घालायचं, नाही न्यायमूर्ती वारलेत, न्यायमूर्ती वारलेत, न्यायमूर्ती वारलेत. डॉक्टर खोटं नाही बोलणार, डॉक्टरने काढून दिलं होतं, न्यायमूर्ती खरंच वारले. पण ते अंतर्मन पुन्हा सांगायचं, नाही लवकरच तुझी त्यांची भेट होणार आहे रमा, विश्वास ठेव, तुझं कुंकू भक्कम आहे, तुझं कुंकू बळकट आहे, तुझ्या कुंकुवाचा धनी लवकरच तुला भेटणार आहे. आणि तेवढ्यात दरवाजा वाजला. रमा हे बाळा मी आलोय न्यायमूर्ती. दिवसा ढवळ्यात चांदण्या दिसल्यासारखं झालं आणि दरवाजा उघडलं. स्वप्न पडलं की काय असं वाटलं थोडं 1 मिनिट.
तिथंच कडकडून मिठी मारली. न्यायमूर्ती दरवाजात उभे होते. इतक्या रडल्या रमाबाई, इतक्या रडल्या, डोळ्यातून पाणी सुद्धा येत नव्हतं, पण खूप रडल्या रमाबाई. पाठ ओली चिंब झाली, इतक्या रडल्या. आणि मग विचारलं, का कुठं होते तुम्ही इतके दिवस, का नाही आले तुम्ही इतके दिवस, आणि कोणत्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं 6च महिन्यात तुम्ही मरणार आहे आणि 15 वर्ष तुम्ही जगले कसं काय. सांगतो रमा, मी गाणगापूरला गेलो, तिथे कृष्ण नामाचं अनुष्ठान केलं आणि त्या बळावर आज मी जिवंत आहे. पुढं ऐका ना सगळे. पण न्यायमूर्तींची बायको होती ती काय आपली होती काय, आले का चला जेवायला, असं होतं का ते. न्यायमूर्तींची बायको होती ती, हा ना, न्यायमूर्तींची बायको होती. तिला काय वाटलं माहिती का साऊंडवाले भाऊ, तिनं विचार केला, अरे ज्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचं आयुष्य 6 महिने सांगितलं होतं त्या डॉक्टरची यांची एकदा भेट घालून देऊ. आता माझ्या तोंडा गप्पा 1 मिनिट. न्यायमूर्तींना घेऊन जेव्हा रमाबाई संचेती हॉस्पिटलला आल्या 15 वर्षानंतर, तेव्हा डॉक्टरने जेव्हा न्यायमूर्तींना पाहिलं तेव्हा डॉक्टरचं तोंड कसं झालं असं. मी काय तिथे नव्हतो, पण इमॅजिन करून दाखवत तुम्हाला कसं झालं होतं. ऐका ना, न्यायमूर्तींना घेऊन रमाबाई संचेती हॉस्पिटलला आल्या. आता ती डॉक्टर पेशंट तपासित असेल, ती कानात घालून, त्याला काय म्हणतात, टेटस्कोप. बरं, ते कानात घातलं का बाहेरचं काहीच ऐकू येत नाही, ते जिथं लावलं तिथले झोके फक्त ऐकू येते. हा ना, इकडं पाहतो घरी. आणि ते तेवढ्यात रमाबाई आल्या आणि ते डॉक्टर त्याच्या गणगणीमध्ये तपासित असेल, तेवढ्यात रमाबाई म्हणजे, डॉक्टर बाहेर या, न्यायमूर्ती रानडे तुम्हाला भेटायला आले. पण ती परत तपासू लागली आणि पुन्हा आवाज आला, बाहेर या, बाहेर, न्यायमूर्ती तुम्हाला भेटायला आले रानडे. आणि जेव्हा डॉक्टरने ती कानातलं काढलं, बाहेर आले, आणि जेव्हा डॉक्टरने जेव्हा न्यायमूर्तींना पाहिलं तेव्हा न्यायमूर्ती डॉक्टर एबा असं पाहिजे न्यायमूर्ती ग. अरे मी जागा आहे का झोपेल, मी जिवंत आहे का मेलेला आहे. न्यायमूर्ती माझ्या ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, न्यायमूर्ती माझ्या धर्मांतरी मातेची शपथ घेऊन सांगतो, न्यायमूर्ती खरंच तुमचं आयुष्य 6 महिने उरलं होतं, माझा अंदाज कधीच फेल नाही गेला, तुम्ही इतक्या वर्षे जगले कसं काय. आणि मग न्यायमूर्ती म्हणले, डॉक्टर, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती, मी जगलोय फक्त कृष्ण नामाच्या बळावरती. डॉक्टरने परत झोपवलं, चेक केलं, आणि आलेले सगळे पाहुणे ऐका जरा. आणि जेव्हा चेक केलं, डॉक्टर ढसा रडायला लागले. काय म्हणले माहिती का, धन्य आहात तुम्ही न्यायमूर्ती. अहो, जिथं आमचं विज्ञान संपतं तिथून पुढे तुमचं अध्यात्म सुरू होतं. तुम्हाला मी माझ्या ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, घरी जा, तुम्ही अजून 18 वर्ष जगाल. ही ताकद कशाची आहे, फक्त जळतील पापे जन्मांतरीचे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, म्हणून नामस्मरण घडो संत समागम. संतांची भेट मला माझ्या जीवनामध्ये होते आणि त्यांच्या निमित्ताने सदैव माझ्याकडून तुझं नामस्मरण घडत जाईल. अजून एक काम कर देवा, पाय तीर्थयात्रा, पाय तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा, पाय तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा, पाय तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा, पाय तीर्थयात्रा, पाय तीर्थयात्रा,
सिद्धी दे नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत हाची माझा नेम सिद्धी रे हाची माझा नेम सिद्धी रे हाची माझा नेम सिद्धी रे. छान. देवा माझं शरीर चांगलंय माझ्या इंद्रियात ताकद आहे माझा म्हातारपण लांब आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा पायीने तीर्थयात्रा घडावी. आता आपला हा कोकण भाग आहे या भागातले बरेच वारकरी मंडळी आपण त्र्यंबकची वारी करता आळंदीची वारी करता पंढरपूरची वारी करता. या भागामध्ये फार मोठे एक संत होऊन गेले डोके बाबा आमच्या अनिल महाराजांचे वडील आहे का नाही. फार मोठी दिंडी सोहळा घेऊन ते या भागातून जायचे. हरिश्चंद्र महाराज कोरा त्यांचा दिंडी सोहळा या भागातला असतो. इकडे आमचे सुदाम महाराज आहेत ईश्वर दादा आहेत हे सगळे महाराज मंडळी आहेत. हे सगळे एका आईची लेकरं होऊन दिंडी सोहळा काढतात आणि सगळे वारकरी भोळे बाबडे सगळे जण एकत्र येऊन दिंडी सोहळा करतात. आहे का नाही. पायी तीर्थयात्रा मुखाने राम नाम घ्यावं आहे का नाही. तीर्थ पायी हळूहळू चला मुखाने राम राम बोला आहे का नाही. अशी यात्रा करावी तेव्हा याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि मागणे म्हणा 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 अनिक मागणे नाही नाही देवा 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 अनिक मागणे जनार्दनी सेवा दृढ नाम स्मरण घडो समागमे नाम स्मरण घडो संत समागमे देवा अनेक मागणे नाही नाही आता किंवा देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे अशा अर्थाचं हे चिंतन आहे. एक 10 मिनिटात कीर्तन थांबवायचे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. सगळ्यांनी हात वरती करा. चांगले लाभलेले आहेत हे की नाही. वंसुमोर पुन्हा साहेबांना आहे त्याच्यामुळे काय विषयच नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी इथून पुढे बी कपालेश्वराचा आशीर्वाद दोघांचे मागं असणारच आहे. तुमचा विजय कायम होतच राहील आहे की नाही. ही तुमची ऐतिहासिक निवड आहे बरं का. जरा स्वागत करा सर्वांनी एकदा आहे का नाही. ही ऐतिहासिक निवड झालेली या वेळेची महाराज. त्याच्यामुळे तुम्हाला वरद असते. या दोघांचं सरपंच तुम्हाला चांगले आहेत आणि आमदार साहेबाचा तर विषयच नाही. 4 तालुके त्यांच्या ताब्यात आहेत. सगळा समाज एकत्र करून ते कार्य मोठं करत असतात. त्यांनाही वंदन करतो. सरपंचाला धन्यवाद देतो. जाताना 3 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा आणि कीर्तन थांबतो. 3ऱ्या गोष्टीला कीर्तन थांबलेलं असेल ऐका. जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल कधीच तुम्हाला रडायचं नसेल सुखी राहायचं असेल तुम्ही फार गरीब माणसं आहेत या भागातले. पोटाला जाळून परमार्थ करणारी तुम्ही माणसं आहेत बरोबर आहे की नाही. हा रोजाने जाणारी माणसं आहेत मोलमजुरी करणारी माणसं आहेत. तेव्हा तुम्ही कुठं 4-2 रुपये तुमच्या हातामध्ये मिळतात याची मला जाण आहे. तरी पण एक वाक्य सांगतो तेवढं घरी घेऊन जा. कधीच विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही आणि श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. 4-2 रुपये जर तुमच्याकडे आले तर त्याचा कधी गर्व होऊन देऊ नका.
का बरं? आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप काही श्रीमंती आहे. कधीच श्रीमंतीचा गर्व करायचं नाही. एक वाक्य बघा, पैशाने पेन विकत घेता येतो पण चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं पण सुखाची झोप मिळत नाही. पैशाने मंदिर बांधाल, देव सुद्धा विकत आणता येतो पैशाने, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने वडापाव खाल, पैसा नाही खाऊ शकत. का खाता ब्रह्मदेव? कोणाचा मेसेज चालू आहे इकडे पाहू? चॅटिंग कोणाच चालू आहे इकडे पाहू? ऐका, गंमत केली बरं का, नाही तर भेटा पुढं. ऐका ऐका, नाही कधी पैशाने वडापाव खाल पण पैसा खाता का तुम्ही? बाबा खाता का पैसा? लय भूक लागली 100 रुपये खाले, आज कुठं झालं का? आणि ढेकर दिला नाही ना दादा. ऐकडे पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पण माणुसकीने श्रीमंत असणारी माणसं भेटायला फार जन्मजन्माची पुण्य असावे लागते. कधीच श्रीमंतीचं गर्व होऊन द्यायचं नाही. आणि एकेकाळी फार श्रीमंत असणारी माणसं त्यांची आज खायची वांदेत, गरिबांचा शाप. तेव्हा त्यांच्याकडे खूप पैसा, गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना शेतामध्ये वावरात कामाला बोलवायचे आणि पैसे द्यायचे. जीवावर आले कामाचे रोजाचे शेतातले का कानाला ऐकवत नाही असे वाईट शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाली. अशी माणसं आहेत की नाही बोला सगळे? आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती त्यांनी मोठी मोठी घरं बांधलीत आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या, 2 व्हीलर घेतल्या आणि हे त्यांना हात करते. खडखडपर्यंत घेऊन मला आला घेतो, खडखडपर्यंत या आता पायी पायी आला घेतो पायी आहे की नाही. म्हणजे मला ती पाठी लागली मागाशी म्हणून ते नाव घेतो. तिकडचे गाव माहित नाही मला म्हणून आहे का नाही. काला घेतो खडखडपर्यंत तुला एक खडखड करीत पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते, ऐका, वेळ प्रत्येकाची येते. सरपंच साहेब, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. दादा बोलतोय का मी? बरोबर बोलतोय का सुदाम महाराज? वेळ प्रत्येकाची येते मेजर साहेब, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. या गावात जास्त आडनाव काय हो? बोय. हा आता ताट बसा 1 मिनिट. हे बघा, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. समजा आपल्या भोयांची एखादी मुलगी, उदाहरण चाललंय, भोयांची एखादी मुलगी 22 वर्षाची झाली आणि तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आली. आतापर्यंत शिक्षण चालू होतं, आता शिक्षण झालंय, लग्नाच्या वयात आली आहे. आता हिच्या तोला मोलाचा नवरदेव शोधू आणि 2025 चालू झालंय, फेब्रुवारी चालू आहे आणि मार्च एप्रिल मध्ये दोघांचं लग्न लावून देऊ. पण त्या मुलीच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2026च्या मार्च महिन्यामध्ये होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी 2025 मध्ये, आपलं 26च्या मार्च मध्ये होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी 25 मध्ये किती मुलं पाहू द्या, ते लग्न जमणार नाही. काही ना काही अडचण येणार. देवकी येईल, नाडी येईल, गोत्र येईल, एखादा भाऊबंद आडवा येईल. भोय, तुमच्याकडे आहे का भाऊबंद आडवा येणे? काहीतरी म्हणा ना, हा किंवा नाही. तुम्ही का बरं बोलते नाही हो? तुम्ही बोलते का बरं नाही? तुम्ही काही टेन्शन मध्ये का की बा कपालेश्वराने आम्हाला इतक्या दिवस का बरं जिवंत ठेवलं बा, अशी काही बोलत जा ना तुम्ही. का बरं बोलते नाही? हा ना, मगाचपासून काहीतरी काही नसते, टुकुमुकू बघतोय नुसता. याचं काय बरं, याचं काय आहे का नाही? काही नाराज नाही तुम्ही सगळे माणसं? जर तुम्ही आता बोलले नाही, सगळ्या बाया, जर तुम्ही आता बोलल्या नाही तर मी तुम्हाला काहीच करणार नाही. फक्त बारकाई नाही का? आहे का? भाऊबंद आडवा येणे म्हणजे काय? इकडे बा, भाऊबंद आडवा येणे म्हणजे काय तुम्हाला माहित नाही का? मी करून दाखवतो, माझ्या तोंडात पहा. ऐका नाही, भाऊबंद आडवा येणे म्हणजे काय? सीताराम भाऊ, माझ्या तोंडात पहा फक्त. समजा भोयांच्या पोरीला पाहायला पाहुणे आले, पाहुण्यांनी मुलगी पाहिली, जेवण झालं, चहा झाला आणि पाहुणे परत निघाले आणि तेवढ्यात गावाच्या बाहेर आला पाहुणे आणि त्या मुलीच्या वाड्यातलाच भोये एक जण त्या पाहुण्यांना भेटला आणि कसा करतो? माझ्या तोंडात पहा, नमस्कार. नमस्कार. कुठले? जवार. कुठं आलते? इथं तुमच्या गावात देऱ्याला. कोणाकडं? भोये. कोणचे? आमच्या. कशाला? त्यांची पोरगी आमच्या पोराला पाहिली, तिथं मोडलं. परत पाहुणेच नाही आले. याला म्हणायचं भाऊबंद आडवा येणे. किंवा त्या पोरीला तो मुलगा आवडेल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी भिस्कडी होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 संपलं, 26 साल उजाडलं, 26चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का तुमच्या जवळचा भोयांचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या मुलीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. त्याला पुरावा आहे ना तुकाराम महाराजांचा. काय पुरावा आहे बरं? तुका म्हणे नाही चालत तातडी,
प्राप्त काळ घडी आल्या वेळ, ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. म्हणून वेळ येऊ द्या, प्रत्येकाची वेळ येणार आहे. पत्र्याच्या घरात राहणाऱ्याने असं समजू नका मी बंगला बांधणार नाही. कोणाचं नशीब का उजडल, हे परत आमदार आहेत काय? कोणाचं नशीब महाराज सांगा बरं तुम्ही? कधीच नाही. वेळ कवा कोणाची येईल सांगताच येत नाही. चहाच्या किटलीवाले तिसऱ्यांदा मी नाव घेतलं कोणाचं आहे का नाही? कारण त्यांचं नाव घेतलं का मॅडम काहींच्या पोटात लगेच गोळा उठतो असं, त्याच्यामुळे नावच नाही घ्यायचे आहे का नाही? कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांनी समजायचं नाही मी बंगला बांधणार नाही, आणि बंगल्यावाल्याने असा कधी येडेपणा करायचं नाही की आयुष्यभर मी या बंगल्यात राहील. वेळ आली तर पत्र्याचा बंगला होईल, आणि वेळ जर बदलली तर बंगल्यात डायरेक्ट झोपडीच होईल. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. पहिला मुद्दा संपला. सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. म्हणजे काय? आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली काय देणगी आहे. का खचून जायचं माझी बायको का बरं गोरी मी का बरं काळा, माझी बायको काळी मी का बरं गोरा असं का म्हणायचं? कधीच नाही. कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. बरोबर बोलतोय का मी? बरोबर आहे की नाही? कधीच कोणाच्या रंगावरून जायचं नाही. उलट काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. तुम्ही हसतावर मी चहा पिऊन येतो. बाबाला हसत देव खरंय का नाही? तरी काही काही ते असे बाद आहे. आता हे कवा हसायची बा, कुठे गेल्यावर हसणारी माणसाने. बरं हे कळायला सुद्धा 5G लागतं दादा. या अजून 2G मध्ये बसले काही काही. एका जणाने कीर्तन झाल्यावर संजय महाराज 8 दिवसांनी मला फोन केलता. किती दिवसांनी सरपंच? 8 दिवसांनी कीर्तन झाल्यावर. मी कीर्तन करून गेलो, 8 दिवसांनी मला त्याचा फोन आला. युट्यूबवरून नंबर घेतला. मला काय म्हणतो, हॅलो हा कृष्णा महाराज आहे का? म्हणलं हा. म्हणलं काय झालं? ते म्हणे तुम्ही केलेला जोक मला आता कळला. काय करायचं काय? असंच जा आहे का नाही? कधीच सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बना लय भारी. हे बघा विनोद सोडा बाजूला, पण एक तुम्हाला सांगतो, कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. माणूस चांगला कशावरून ठरवायचा? जाडा आहे किंवा बारीक यावरून? तो उंच आहे किंवा ठेंगणा यावरून नाही. मग तो मनाने किती चांगला आहे यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं. आणि काय आपल्या सौंदर्यामध्ये का आपल्या सौंदर्यात काय? उगाच पावडर मदत करते आपल्याला म्हणून बरं, नाही तर 2 दिवस पावडर लावू नका आणि अंगाला साबण लावू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल. काय का नाही? काय करायचं काय महाराज? कधी सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि शेवटचं वाक्य, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आता हे रोहिदास महाराज मते आहेत. भला मोठा पहाड आहे काय नाही, गायन क्षेत्रामधला भला मोठा पहाड आहे महाराज आमच्या नाशिक जिल्ह्यातले. महाराष्ट्राचं वैभव आहे. नाशिक जिल्ह्याचा भला मोठा पहाड आहे की नाही? आम्ही टेकडे आहे त्यांच्या पुढं, पण केवढा मोठा पहाड आहे का? कुठला गर्व? प्रत्येकाला संधी दिली. नाही तर एखादा म्हणला असता मी निमंत्रित एकटा, आज सगळ्या चाली मीच म्हणणार आहे का नाही, मी आलोय. पण नाही, हे विद्वत्तेचा गर्व या लोकांना नाहीये. हे आमची ज्ञानू आहे, केवढीशी चिवताई आहे, पण किती गोड वाजवलं. बिचारी म्हणली असती माझा फोटो टाकलेला आहे, मी एकटीच वाजवणार आहे, यांना वाजवून देऊ नका, पण त्या बिचाराला वाजवायला संधी दिली. ही विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन देत आहे का नाही? चांगली चांगली माझ्या आमचा ईश्वर दादा आहे, आम्ही पांडुरंग सुदाम महाराज आहेत, चांगली चांगली माणसं या भागातले आहेत. कधीच विद्वत्तेचा गर्व नाही होऊन द्यायचा. आणि एक तुम्हाला सांगतो महाराज, हे बघा ना, आपल्यापेक्षा लई ज्ञानी लोक या जगात राहतात. एवढले वांगे, एवढलेचे नारायण महाराज वांगे म्हणजे पोर एवढले जाईर आहे की नाही? तेव्हा इकडे बसेल बाजून डोक्याला हात लावेल आहे की नाही? एवढे बसेल या बाबांच्या मागे बसेल बघा, कडक टोपीवाले बाबा यांच्या मागे बसेल बा. एवढंच आहे, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते. आणि वरून बाबाला सांगायचं बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. या बाई कोणी यांचा मेंदू घडवेला असेल कोणच्या देवाने. कधीच विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि काही लोकांचा मेंदू असा घडवेले ना का त्यांचा मेंदू घडवला कोणचा देव आणला होता काय माहिती. मी पुन्हा येईल आले का नाही? मी नाव घेतलं कोणाचं आहे का नाही? काय मेंदू आहे महाराज त्या माणसाचा. मी खरंच तुम्हाला सांगतोय, राजकारण बाजूला ठेवा, मला राजकारणाची घेणं नाही, पण मला त्या माणसाचा मेंदूची फार दया येते महाराज. फार चांगला माणूस
फार काय मेंदू घडविला असेल महाराज त्या माणसाचा, कोणत्या देवाने घडविला असेल त्यांचा मेंदू. आहे की नाही, क्लिअर कटिंग झाली की नाही सगळ्यांची. आहे की नाही, हे तुम्हाला मी का सांगतोय, कधीच विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. आपल्याला ठकास मा ठक भेटतच असतो, कधीच विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि शेवटचं वाक्य, आयुष्यात राहत असताना सुखी राहा, समाधानी राहा. कृष्णभाऊ एवढं वाक्य आपलं बाजूला करा. फार चांगलं जीवन करा, फार चांगलं जीवन जगा, इतकं चांगलं जीवन जगा, इतकं चांगलं जीवन जगा. हे बघा, हे दोन बोट आहेत, याचं नाव जन्म आहे आणि याचं नाव मृत्यू आहे. हे दोनही शब्द गुंतागुंतीचे आहेत, म्हणजे जोड अक्षरांचे आहेत. नला म जोडला की जन्म तयार होतो, मला आणि तला खाली तोडला की मृत्यू शब्द तयार होतो. दोनही शब्द गुंतागुंतीचे आहेत, जोड अक्षरांचे आहेत, पण दोन्हींच्या मधला शब्द आहे जगन. हा शब्द सरळ आहे, त्याला कुठं वेलांटी, काना, मात्रा, रफार, उकार, बिंदू, अनुस्वार, टिंब काहीच नाही आहे. तुमचं जीवन किती अडचणीचं, किती संकटाचं असू द्या, मात्र तुमचं जगणं सरळ असलं पाहिजे. फार चांगलं आहे, फार प्रामाणिक जीवन जगा, इतकं चांगला जगा, इतकं चांगला जगा. दुसरं एक वाक्य किती गोडे बघा, इतकं चांगलं जगा, किती चांगलं जगा. ज्या दिवशी आपली अंत्ययात्रा निघेल, त्या दिवशी आपल्या अंत्ययात्रेला इतक्या लोकांनी यावं, किती लोकांनी यावं. आपल्या अंत्ययात्रेला येणारा पहिला माणूस गावातल्या स्मशानात असला पाहिजे आणि शेवटचा माणूस आपल्या वस्तीवरच्या घराजवळ असला पाहिजे. इतक्या लोकांनी आलं पाहिजे. एवढं चांगलं जीवन जगा. आणि ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचं निरोप घ्या. एवढं बोलतो आणि थांबतो. झालेली शिवात देवाचरणी अर्पण. चुकला असं तेव्हा त्याला वेगळं वळण लागत असतं. वेगळं म्हणजे चांगलं नाही, तुला डोकं काही बी आहे का नाही. म्हणजे ते आमदार साहेबांना निश्चितच या कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. आणि त्यांचे कार्यकर्ते मंडळी फार चांगले, आमच्या ईश्वर महाराजांनी मला सांगितलं, म्हटले महाराज फार चांगले कार्यकर्ते त्यांचे आहेत, त्यांच्यावरती त्यांचा भक्त परिवारही चांगला आहे आणि वारकरी संप्रदायावरती निष्ठा असणारे आमदार साहेब आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम घडवून आला. निश्चित त्याला वेगळं स्वरूप चांगल्या प्रकारचं निर्माण होईल. येवले स्वरूप लावेलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, अजून गेला नाही पण नक्कीच जाईल आणि जावा अशी मनापासून प्रार्थना. कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील नामवंत कलाकार गायनाचार्य स्वर अलंकार श्री रोहिदासजी महाराज मते आहेत. पुन्हा एकदा स्वागत करा सर्वांचं. शेजारी आमचे नारायण महाराज आहेत. वा वा. शेजारी आपले गुरुजी आहेत या भागातले, आहे का नाही, कडू गुरुजी. कडू आहे पण नाव काय पाहिलं का, आवाज किती गोड आहे का नाही. वैभव महाराज कडू गुरुजी, अरे नाव गोड तुमचं. शेजारी आमचे भास्कर महाराज आहे, स्वर भास्कर आहेत, फार चांगले आहेत. यूट्यूब चॅनल माऊलीचा दास सबस्क्राईब करा, एकमेकांना शेअर करा. आता आज उद्या 2-3 दिवस शूटिंग आहे, त्याच्यानंतर 2-4 दिवस मध्ये गेले की एक कीर्तन यूट्यूबला येईल. प्रत्येकाने ते एकमेकांना फॉरवर्ड करा, म्हणजे जे कोणी कीर्तनाला आले नाही त्यांना तो कार्यक्रम पाहायला मिळेल आणि त्यांनाही बी तुमच्यासारखा आनंद प्राप्त करता येईल. आमची चिवताई आदरणीय आमच्या ज्ञानेश्वर दिदी पिंगळे या ठिकाणी आहेत. फार गोड तिचं वाजवणं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक तिचा होतो आहे. कमी वयात आणि कमी काळात तिचं नाव आहे. तिला धन्यवाद. इकडे आमचे राऊत दादा, फार गोड तुम्ही वाजवता दादा, तुम्हालाही वंदन करतो. सगळे गायनाचार्य संजय महाराज, दोन्ही संजय सुदाम महाराज, सगळे सुदाम बाबा आहेत, ईश्वर महाराज, सगळे दादा तुम्ही या ठिकाणी आहेत. सीताराम सगळ्यांना वंदन करतो. कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. एखादा शब्द सुटला असेल, उताळ अंतःकरणाने अपराध